राधे राधे बोलो राधे राधे बोलिए कृष्ण कन्हैया लाल की जय 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 श्री राधेश्याम। भगवंताच्या लीलांचं वर्णन आपण ऐकतोय। मथुरेमध्ये कारागृहामध्ये जाऊन एका दिवशी गर्गाचार्य आणि वसुदेवजी यांची भेट झाली। गर्गाचार्य कोण आहेत? गर्गाचार्य यादव कुळाचे पुरोहित आहेत। यादव कुळाचा पत्रिका पाहायचे कार्यक्रम, नाव पाहायचे, घरातल्या सगळ्या पूजा विधी यादव कुळातल्या जे कोणी पाहत होते त्यांचं नाव गर्गाचार्य महाराज। गर्गाचार्यांना सांगितलं वसुदेवांनी, माझं बाळ झालेलं 8वा मुलगा माझा मी नंद बाबाच्या वाड्यात नेऊन ठेवलाय, तुम्ही तिथे जा, तो माझाच मुलगा आहे आणि तुम्ही त्याचं नामकरण करा। नामकरण मग यादव कुळातल्या बाळाचं नामकरण करण्यासाठी यादव कुळातलाच पुरोहित मथुरेहून गर्गाचार्य आले आणि गर्गाचार्यासारखा विद्वान पंडित ब्राह्मण आपल्या गावात गोकुळात आलाय। नंदबाबाला जेव्हा बातमी कळाली, नंदबाबांनी नाव ठेवायचं ठरवलं। नाव कोणाचं? हा बाळाचं। पण एका नाही, दोन बाळा होते ना घरात। एक म्हणजे यशोदेचं आणि दुसरं रोहिणीचं। पण महिला मंडळीचं डोकं असं चालते बाबा। त्या म्हणल्या, हे म्हातारा आलंय म्हणल्या मथुरेहून, खरंच याला लय ज्ञान आहे का पाहू, किती ज्ञान आहे पाहू, परीक्षा घेऊ म्हणले आपण। परीक्षा नाव ठेवायचा कार्यक्रम ठरवला, पण वाड्यात नाही करायचा। वाड्यात जर कार्यक्रम केला तर सगळ्या गावाला कळल आणि गावात तर कळल, राक्षसांना देखील कळल, कारण 2 राक्षस आत्ताच येऊन गेले। पुतना आली, ते महाबळ भट आला। मग कुठं करायचा? गोठ्यात, गाईच्या गोठ्यात कार्यक्रम केला नाव ठेवायचा। नामकरण विधी त्याला म्हणतो आपण, नामकरण विधी। आजकाल आपण त्याला काय म्हणतो? तुमच्याकडे नाव ठेवतात? हा बारस म्हणतात। मला वाटलं तुमच्याकडे काय नाव ठेवत नाहीत काय? पण अवघड आहे बारस। यशोदेनं त्या रोहिणीचं बाळ आपल्या मांडीवर घेतलं आणि रोहिणीनं यशोदेचं बाळ आपल्या मांडीवर घेतलं। बाळांची अदलाबदली केली आणि म्हणले, पाहूया महाराजाला कळते का कोणतं बाळ कोणाचं आहे। पण गर्गाचार्य विद्वान होते, पंडित होते, त्यांनी पंचांग उघडलं आणि समोर बसले। समोर बसल्यावर पंचांग उघडून सांगितलं, यशोदे, तुझ्या मांडीवर जो हा रोहिणीचा बाळ आहे, असं म्हणल्याबरोबर त्या दोघींनी असंच केलं। मा, याला सगळंच कळते की, सगळंच कळते। यशोदे, तुझ्या मांडीवरचा जो हा रोहिणीचा बाळ आहे, जगात सर्वात बलशाली होणार आहे। मी त्याचं नामकरण राम असं करतो, पण हा जगातला सर्वात बलशाली होणार, म्हणून याला लोक सगळे बलराम असं म्हणतील, म्हणून त्याचं नामकरण बलराम असं झालं। आणि आता रोहिणीला म्हणले, रोहिणी, तुझ्या मांडीवरचा जो हा यशोदेचा बाळ आहे की नाही, यशोदेचा,
सगळ्या जगाचं लक्ष आपल्याकडे वेधून घेईल, सगळ्याच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू असेल, म्हणून त्याचं नाव मी कृष्ण असं ठेवतोय. बोलिए कृष्ण कन्हैया लाल की जय जय श्री राधेश्याम. बलराम आणि कृष्ण, गर्गाचार्य म्हणले निघतो आता, नाव ठेवायचं काम संपलं माझं. पण नंद बाबा आणि यशोदामाईनं आग्रह केला, बाबा तुमच्यासारखे ज्ञानी पुरुष माझ्या घरी आले आणि विनमुख जर वापस गेले, काही न जेवता न खाता, तुम्ही जेवण करून जा. म्हणले तुम्ही गवळी आहात आणि मी यादव कुळाचा पुरोहित, तुमच्या घरी जेवल का? अरे ज्या घरी देवानं अवतार धारण केलाय तिथं उच्च नीच मानायची गरजच नाही. मला बरेच लोक म्हणतात, महाराज तुम्ही आमच्या घरी जेवता का नाही? मी पण माणूस आहे, तुम्ही पण माणसं आहेत. भेदाभेद भ्रम अमंगळ वारकरी संप्रदाय असा आहे महाराज. या वारकरी संप्रदायामध्ये कोणताच भेद नाही. यारे यारे लहान थोर, याती भलत्या नारी नर, नर असो की नारी असो, स्त्री पुरुष हा भेद नाही केला वारकरी संप्रदायानं. अजून याती भलत्या म्हणजे कोणत्याही जाती धर्माची असू द्या, तुम्ही फक्त तुमचं भगवंतावर प्रेम पाहिजे, बस हृदयामध्ये भगवंताविषयी भक्ती पाहिजे. मग तुम्ही कोणत्या जातीमध्ये जन्मला आहात, कोणत्या कुळामध्ये जन्मला आहात, तुम्ही स्त्री आहात का पुरुष आहात, लहान आहात का मोठे आहात, काही पाहत नाही तो देव, काही पाहत नाही. आणि म्हणून तर म्हटलं मी, जोपर्यंत आपण एक होऊन राहत नाहीत, एकजूट होऊन राहणार नाहीत, आपण सगळे हिंदू म्हणून राहिले पाहिजे. बाकी हा या जातीचा तो त्या जातीचा विसर आहे. आपण जर असे तुकडे तुकडे बनून राहिलो तर एक दिवस आपण संपणार आहेत. आणि आपण एकजूट होऊन जर राहिलो तर मग आपल्या एवढा जगामध्ये दुसरा कोणीच नाही. बस हा भारत तो पूर्वीचा भारत बनण्यापासून कोणी थांबवू शकणार नाही. एकजूट राहा, हिंदू म्हणून राहा. तर गर्गाचार्यांनी सांगितलं, ठीक आहे मी जेवून जातो, पण मी तुमच्या हातचा स्वयंपाक नाही खाणार, मी माझा बनवून खातो. ठीक आहे. यशोदाबाईनं तांदूळ दिले, बाबा खीर बनवा इथं गाईच्या गोठ्यातच आणि करा स्वयंपाकन खा म्हणले. ठीक आहे. गर्गाचार्याने मस्त चूल पेटवली, खीर बनवली आणि एका प्लेटमध्ये वाटीमध्ये देवासाठी नैवेद्य काढला बाजूला आणि ठेवला. एक ग्लास भरून पाणी नैवेद्य ठेवला आणि हात जोडले आणि भगवंताचं स्मरण केलं. भगवंताला जेवायला बोलवू लागले, जेवायला. शांताकारं भुजंगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं. हाक पोहोचली ब्रह्मांडाच्या बापाजवळ. कोणाजवळ? त्या कृष्णाजवळ, ज्याचं नाव आता त्यानंच ठेवलं. पण ओळखता आलं का त्याला? नाही ओळखता आलं. त्याच्याजवळ हाक पोहोचली. पाळण्यामध्ये होता तो जगाचा बाप. अरे म्हणला मला ते म्हातारा बोलवायला, चला गेलं पाहिजे. लगेच पाळण्यातून उडी मारून त्याच्या नैवेद्याच्या प्लेट मधला असा नैवेद्य घेऊन खाऊ लागला. लगेच डोळे उघडले गर्गाचार्यांनी. अरे 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 यशोदे, तुझ्या कार्ट्यानं माझ्या देवाचा नैवेद्य बाटवला म्हणे, उचल ने तुझ्या पोराला. यशोदा आली पळत, बाबा याला तर मी पाळण्यात झोपी घातलं होतं आणि आता इथं कसं काय आलं? पुन्हा नेऊन पाळण्यात झोपी घातलं आणि पुन्हा गर्गाचार्यांनी ती प्लेट धुतली घासून आणि पुन्हा त्याच्यात नैवेद्य काढून ठेवला आणि पुन्हा पाणी आणि पुन्हा हात जोडले. हो देवा तुम्ही या आणि माझा नैवेद्य ग्रहण करा. अरे ते म्हातारा मला अजून बोलवायले, अजून तिथं हजर. एकदा दोनदा तीनदा हाका मारल्या गर्गाचार्यानं, यशोदे तुझ्या पोराला घेऊन जा, मला जेवू देता का नाहीये. पण नंतर विचार केला, अरे मी डोळे बंद करायच्या आधी हा इथं नसतो आणि डोळे बंद केल्यावर त्याला हाक मारल्यावरच हा इथं कसा येतो? तोच तर नाही. पुन्हा एकदा पंचांग उघडलं आणि पाहिलं, अरे जगात अशी पत्रिका कोणाचीच नाही, तोच आहे हा, तोच जगाचा बाप. बस यशोदे, नंद बाबा धन्य तुम्ही, धन्य. आणि मी सुद्धा धन्य झालो, जगाच्या बापाची पत्रिका मला पाहायला मिळाली. बस सगळ्या कुळाला धन्यवाद देत गर्गाचार्य तिथून निघून गेले. आता भगवान कृष्ण हळूहळू मोठे होतात. मोठे
कसे मोठे मोठे होतात. एक दिवस 2-4 म्हाताऱ्या जमा झाल्या गल्लीतल्या आणि त्यांनी आंघोळ घातली कृष्णाला. आंघोळ म्हाताऱ्याने आंघोळ घालावी. आंघोळ कोणालाही घालता येत नाही माय. आंघोळ कोणालाही घालता येत नाही. त्याच्यासाठी स्पेशल टीम असती 2-4 म्हाताऱ्याची. 2-4 म्हाताऱ्यांनी जमा व्हायच्या. ती बाळाची आई असं बाळ घेती आणि उभं राहती. तो हो गा बाजूला. पाणी वत म्हणतात. पाणी बकेटीत गरम गरम पाणी ओतायचं आणि म्हाताऱ्यांनी अशी आंघोळ घालायची. आधी तेल लावायचं बरोबर. असे हातपाय चोळायचे तेलानं. असं ओरडते ते कोण महाराज नाही ते बाळ. मेलो रे म्हणते. आता काही खरं नाही. त्याचे हातपाय असं ओढू ओढू मालिश करू करू तेल लावतात आधी अंगाला आणि मग गरम पाण्यानं आंघोळ. आणि मग तशी आंघोळ घातल्यावर ते पाण्यात टाकल्याबरोबर झोपते. का झोपते माहितीये का? ते म्हणते मी आता जर डोळे उघडले या डंगऱ्या मला डबल आंघोळ घालणार. नको रे बाबा म्हणतात. ते पुन्हा डोळे लावून तसंच झोपते. पण कृष्ण आंघोळ घातल्याच्या नंतर झोपला नाही माय. झोपला नाही. रडायला लागला. मोठ्या मोठ्याने रडतोय. त्याचं वर्णन नाथ महाराजांना आपल्या गवळणीमध्ये केलं. रडते माझे बाळ तान्हे समजावी तारा. 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 मागिला ते खाया देते. रडते माझे बाळ तान्हे समजावी तारा. रडते माझे बाळ तान्हे समजाविता राहेना. खूप रडतोय कृष्ण. खूप रडतोय. मग यशोदेनं खांद्यावर घेतलं कडेवर घेतलं आणि आली अंगणामध्ये. अंगणात आल्यावर 2-4 गवळणी जमा झाल्या. या गवळणीनं घे त्या गवळणीनं घे. अगं कशामुळे रडते माहित नाही. आता आंघोळ घातली पण तेव्हा त्याच्या आधीपासून रडायला लागले. थांबतच नाही. मग बऱ्याच गवळणींनी आल्या गल्लीतल्या आणि समजावू लागल्या. पण एकीजवळ सुद्धा राहायला तयार नाही. त्यावेळेला राधा नावाची एक गवळण आली. राधा. आणि ते राधा आली. ती म्हणली यशोदा काकू पाहू कसं काय रडते. मी घेऊन पाहते. यशोदेच्या कडेवरचा हातातला तो बाळ घेतला आणि राधेनं हातात घेतल्याबरोबर बस कृष्ण रडायचा थांबला. कृष्ण रडायचा थांबला. तसं यशोदा म्हणली राधे अगं तुझ्याजवळ दिल्याबरोबर बघ बरं कसं शांत बसलं ते. आता माझं सकाळपासून रडल्यामुळे हे पोरग माझे घरातले सगळे कामं राहिलेत. धुणं धुवायचं राहिले, कपडे धुवायचे, भांडी घासायचे, स्वयंपाक, सारवण राहिले. आता सारवणच राहिले नाही माय. सारवण राहिले. अजून दही दूध मंथन ते दही घुसळायचं राहिले. मग तू काय कर याला आता घे कडीवर आणि तुझ्या घरी घेऊन जाय. तुझ्याजवळ चांगलं राहायला लागले. नामदेवराय गवळणीमध्ये वर्णन करतात. राधे 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 घे श्याम सुंदर. राधे 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 घे श्याम सुंदर. राधे 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 घे श्याम सुंदर. राधे 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 हे श्याम सुंदरा. राधे 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 हे श्याम सुंदरा. राधे 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 हे श्याम
राधे राधे हे श्याम सुंदरा राधे राधे हे श्याम सुंदरा राधे घेई श्याम सुंदरा नेई आता झडकरी आपुली या मंदिरा. राधेनं कृष्णाला घेतलं आणि आपल्या घरी गेली. पण घरी गेल्यावर तिने विचार केला आपले देखील घरचे कामं राहिलेत, मग या कृष्णाला आपण खेळवायचं कसं, आपण आणलं तर खरं. मग कृष्णाला पलंगावर तिनं बसवलं आणि कृष्णाला उद्देशून कृष्णाला जशी काय म्हणते ती, अरे कृष्णा तुला आणलं मी घरी, पण तू पाहिला एवढासा, मला घरातले कामं करायची आहेत, आता तुला पलंगावर सोडून काय बरं ठीक आहे का? बरं तिथं खालीच बसून करा तुम्ही एकत्र वाटल्यास, काय अडचण नाही. आपल्याला हे नंतर सगळं पूजेला लागणार, फक्त पूजेच्या वेळेला. आरती झाल्यावर हो. अरे कृष्णा तू लहान आहे, मग मी काम करत, तू मोठा जरा असला असतास तर तू बसला असतास, मी घरातले काम करत करत तुझ्या सोबत गप्पा मारल्या असत्या. भगवंताला तळमळण जे काही सांगाल देव तसं वागतो. तुमची भक्ती आणि भाव ओळखतो देव. श्रद्धेनं जे काही तुम्ही देवाला सांगाल देव तसा वागतो. राधेचा भाव ओळखला आणि देव म्हणला मी मोठा होतो. देव मोठा झाला. मोठा झाल्यावर गप्पा मारू लागले राधा आणि कृष्ण. पण त्याच वेळेला तिची राधा गवळण, त्या राधेचा नवरा आला. नवरा शेतात गेला असेल कामाला, गाई वळायला गेला असेल, आणि राधेचा नवरा अनया गवळी त्याचं नाव आहे. अनया गवळी, तो अनया गवळी आला आणि दारावर हाक मारली त्यानं, राधे दार उघड. प्रथमेश कशी हाक मारली, राधे दार उघड. एवढ्याच जोरात मारली, मला माहित आहे, कारण तेव्हाचे नवरे अशाच हाका मारायचे. ते का आजकालचा नवरा होता काय? आता आजकालचे नवरे कसे हाका मारतात, अशी दारावर हाक मारतात, ए पिंट्याची माय, ऐ ऐ. हा ते आजकाल तर नवीनच शब्द आलेत म्हणे, पिल्लू, बाबू, सोना, ऐ पप्प्याची माय दार उघड. नाव घेऊन हाक मारायची ताकद तेव्हाच्याच नवऱ्यामध्ये. राधे दार उघड. अशी थरथर कापायला लागली राधा. आता माय नवरे थरथर कापतात. हा नवरेच थरथर कापतात, कारण आता नाव घेऊन हाक मारायची हिम्मत नवऱ्याची नाही, बायकोच हाक मारती. हे बघ बाबन्या, नीट राहा नाही तर चालले माहेरला. कसं सागर, हा फार अवघड. अरे बायकोनं नाव, आता नवऱ्याचं नाव घेऊन हाक मारायची वेळ आली. बायकोचं नाव घेऊन हाक मारायची नवऱ्याची जुनी पद्धत होती, कारण चार चौघाच्या देखत बँड बाजा माय लावून वाजत गाजत आणलेलं होतं पहिलं. पण आता ती पद्धतच राहिली नाही, लग्नाची राहिली नाही, नाव घ्यायची राहिली नाही. बरोबर आहे. हा आता लग्नही बदलले. सकाळी धामधूम, आताचे लग्न सांगायलो, पहिले 5-5 दिवस हळद चालायची, 8-8 दिवस म्हणा की. पण आता तसं नाही, एका दिवसात वन डे. आता 20-20 वन डे बी 20-20 मॅच. सकाळी धामधूम, दुपारी टामटूम, आणि संध्याकाळी सामसूम. असे लग्न झाले आजकाल. काय सांगत होतं, त्या राधेच्या नवऱ्यानं हाक मारली, राधे दार उघड. राधे दार उघड म्हणल्याबरोबर ती राधा थरथर कापायला लागली. तिनं त्या नवऱ्यानं जर पाहिलं घरात, हा कोण परका पुरुष घरात येऊन बसलाय आणि तू गप्पा मारतेस. कृष्ण लहान हो, कृष्ण लहान हो म्हणलं. आपल्या आईनं लहान व्हायचा मंत्र शिकवलाच नाही. आता राधा पूर्ण शरण आली. देवा मी तुला पूर्ण शरण आहे. हो, मला ठेवायचं का माझा बळी चढवायचा आहे माझ्या भक्तीचा, ते तू ठरव. देव लहान झाले आणि मग तो अनिया गवळी दारावर हाका मारतोय कधीपासून. मग राधा पळत गेली, दार उघडलं. राधे एवढा वेळापासून काय करत होती, कोणासोबत बोलत होती?
तो पलंगावर झोपलेला बसलेला कृष्ण पाहिला. तो बघा नंदबाबाचा मुलगा, यशोदेचा मुलगा कृष्ण आहे. कृष्ण त्याच्यासोबत बोलत होते. अगं कृष्णाला आणलंस, कारण कृष्णाचं रूपच असं होतं. त्याला पाहिल्यावर भले भले राक्षस थंड झाले. हा तर अनिया गवळी होता. हो, असंच दररोज आणत जा म्हणले, याला खेळवत जा, तेवढीच यशोदेलाही मदत होईल आणि तुझा वेळ तेवढा वेळ जाईल. ती म्हणली मलाही तर तेच पाहिजे. राधा गवळण म्हणली मला सुद्धा वेळ जाण्यासाठी बाळ पाहिजेच गप्पा मारायला. ठीक आहे. नाथ महाराजांनी आपल्या गवळणीमध्ये या प्रसंगाचं वर्णन केलं. प्रत्येक प्रसंगाचं वर्णन प्रत्येक साधू संतांनी भगवंताच्या कृष्णाच्या लीलाचं वर्णन. हो, राधा कृष्ण पलंगावरी, राधा कृष्ण पलंगावरी, तारी भतार हाका मारी, तारी भतार हाका मारी, राधा कृष्ण पलंगावरी, राधा कृष्ण पलंगावरी, तारी भतार हाका मारी, तारी भतार हाका मारी, कवाड उघड धरी, कवाड उघड धरी, कटक शिकली सकोट राधे, कटक शिकली सकोट, कटक शिकली सकोट राधे, कटक शिकली सकोट. राधा कृष्ण पुढे अनेक प्रसंग आहेत. एकापेक्षा एक भगवंताच्या गोड लीला आहेत. देव आता हळूहळू मोठे होऊ लागले. किती मोठे झाले? पाळण्यातले सरळ पळायला लागले. सांगतो आधीच्या पण लीला सांगतो. देव एकदम पळायला लागले तर म्हणाल महाराजांनी ते मग मधल्या अवस्था सांगितल्याच नाही. बाळ कुठं लहानाचं एकदम मोठं होतं आणि पळायला लागतं का? देव आता एका अंगावर झोपू लागले. एका अंगावर बाळ, माहित आहे आता तुम्ही सगळे माय मावल्या, तुम्हाला माहित आहे बाळ एका अंगावर झोपू लागलं. त्याला काय म्हणतात तुमच्याकडं? एका अंगावर पडायला लागलं. यशोदेला नवल वाटलं माझं बाळ एका अंगावर पडायले माय. तिनं उत्सव साजरा करायचा ठरवला. गल्लीतल्या 5 सुवासनी सांगितल्या जेवायला. म्हणली आपल्या इथं घरी जेवायला आहे. पुरणपोळीचा स्वयंपाक करतात. पण कृष्णाला टाकलं एका छकड्यामध्ये, गाडीमध्ये, बैलगाडीमध्ये झोपवलं झाडाखाली आणि ह्या सगळ्या अंगणामध्ये तिथं स्वयंपाक करतात. त्यावेळेला एक तृणावर्त नावाचा राक्षस आला. त्यानं वावटळीचं रूप घेतलं. जोराचा वारा सुटला आणि ती बैलगाडी हवेत उचलली, वर गेली. भगवंतानं आपलं वजन एवढं वाढवलं, त्या छकड्यासहित, त्या बैलगाडी सहित तो राक्षस खाली आपटला आणि तिथं त्या तृणावर्ताचा उद्धार केला. असाच एक शक्तासुर नावाचा राक्षस आला. शक्तासुराला देखील भगवंतानं ठार केलं. आता देव हळूहळू रांगायला लागले. कसं वर्णन सांगितलं? रांगतात कसं ते सुद्धा. रंगणी रंगनाथ खेळतो, तो म्या देखिला सै. असं जर म्हणायला लागलो गवळणी तर लोकायला वाटते कृष्ण अजून मोठा झालाच नाही काय की. रांगण्याचं वर्णन आपल्याकडं त्या गवळणीची एक ठराविक चाल लावून दिली भजनी मंडळानं. कोणती? तळवे तळहात तळहात टेकील, तळवे तळहात तळहात टेकील, डाव्या गुडघ्याने रांगता. तळवे तळहात तळहात टेकीत, डाव्या गुडघ्याने रांगत. देव रांगायला लागले. रांगत रांगत देवानं रांगताना सुद्धा चोरी केली बरं का. रांगतानी सुद्धा चोऱ्या करायला सुरुवात केली. रांगत 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 रंगणी चोरीत लोणी. नामदेवरायनं गोड वर्णन.
देव आता रांगत रांगत चालायला लागले. चालायला चालताना सुद्धा कसं चालू लागले. छुम छन न न न छुम छन न न न छुम छन 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 छुम छन न न न छुम छन कृष्णाच्या बाळाला बाई वाजती पैंजण कृष्णाच्या बाळाला बाई वाजती पैंजण कृष्णाच्या बाळाच्या बाई वाजती पैंजण कृष्णाच्या बाळाच्या बाई वाजती पैंजण कृष्णाच्या कमरेला तो पिवळा पितांबर कृष्णाच्या कमरेला तो पिवळा पितांबर कृष्णाचे रूप ते अति सुंदर मनोहर रूप ते अति सुंदर मनोहर कृष्णाच्या बाळाच्या बाई वाजती पैंजण कृष्णाच्या बाळाच्या बाई वाजती पैंजण बाईच्या बाळाच्या बाई वाजती पैंजण बाई वाजती पैंजण. पायातले पैंजण कसे वाजतात ते साधू संतांनी सांगितलं. चालताना पैंजण वाजत वाजत कृष्ण चालू लागले. एके दिवशी यशोदा माईनं रवी लावायला घेतली. रवी रवी माहित आहे? रवी रवी माहित आहे का? रवी मी रवीला विचारलं रवी माहित आहे का? रवी आजकालची ते आता सगळं मशीनचं झालं. आता मी पाहिलं काही काही जागी पाहतो ती रवी लावायची सुद्धा एक मशीन आली. हो ती भांड्यामध्ये अशी सोडायची रवी, वरून त्याला मोटर आहे, बटन दाबलं की लागली रवी. काही काही प्लास्टिकच्या रवी असतात ना एवढ्याच विधभरच विधभर. पण पूर्वीच्या काळी रव्या होत्या. रव्या कशा रव्या होत्या? रवी डोक्या एवढ्याल्या रव्या होत्या. डोक्या इतकी उंच. बरोबर आहे बाबा? डोक्या इतकी. आणि ते माळवदाचे घर असायचे, त्याचे ते खांब असायचे गोल, आणि त्याला मग डोक्या एवढी रवी उभी करायची. त्याला ते खाली एक दोरी वर एक दोरी, काय म्हणायचं त्या दोऱ्याला? हो रवी असे. पण त्या दोन दोऱ्या असायच्या, त्या दोऱ्यानं ती खांबाला अडकवल्या जायची रवी. आहे का कोणाला लक्षात? म्हाताऱ्याचं इसरलं. दोर ते दोर एक असेल ते एक ओढायचा ते त्याला दोर म्हणतात. पण ती रवी आणि खांब त्याला त्या दोन दोऱ्या असायच्या, एक खाली आणि एक वर. तुम्ही पाठ करा, उद्या सांगा. ती रवी लावायची. यशोदा माईनं रवी लावायला सुरुवात केली. पण कृष्ण आला. कृष्ण आणि कृष्णानं सांगितलं यशोदे मला भूक लागली. आई आई मला भूक लागली. कृष्ण म्हणतोय भूक लागली. पण यशोदा म्हणते थांब, माझं काम बाकी आहे अजून, मला रवी लावू दे, रवी लावू दे. पण हात धरतोय, पदर ओढतोय, त्या रवीला एकदा धरतोय. यशोदा विनंती करते सोड रवीचा हात हरी रे करू दे रे मंथना. सोड रवीचा हात हरी रे करू दे रे मंथना. करू दे रे मंथना बाळा, करू दे रे मंथना माझा बाळा, करू दे रे मंथना बाळा, करू दे रे मंथना बाळा, करू दे रे मंथना माझा बाळा, करू दे रे मंथना.
रवीचा हात हरी रे करू दे मंथना. एक नाही अनेक गवळणी भगवंतानं एक एक लीला. तिकडे आपली तयारी करा कार्यकर्ते मंडळी. चालू आहे का? किती वेळात तयार होते झाकी? हा, तयार झाल्यावर मला कळवा. भगवंताच्या लीला अनंत अनंत लीला आहेत. माझ्यासारखा एक महाराज नाही, एका तोंडाचा महाराज नाही, 1000 मुखाचा शेष जरी वर्णन करायला लागला तरी तो देखील थकून जावा, इतक्या भगवंताच्या लीला आहेत. चला, भगवान कृष्ण आता घर सोडलं, अंगण सोडलं आणि तिथून चालत काही रांगत काही यमुनेच्या काठावर आले. यमुनेच्या काठावर आणि यमुनेच्या काठावर आल्यावर कृष्णानं ती माती पाहिली, तिथली माती, आणि मातीचा खडा उचलला, मातीचा खडा, आणि ते टाकला तोंडात. वृंदावन पाहिले गेले का? गोकुळाला किती जण गेलेले ते एकदा सांगा. एक इकडे महिला मंडळी 2 3 4, माग 1 5 6, बर कमी जास्त 10च्या आसपास. ब्रह्मांड घाट पाहिला माय? ब्रह्मांड घाटावर नेलं नाही तुम्हाला? ते ठिकाण ब्रह्मांड घाट, ज्या ठिकाणी भगवान कृष्णानं माती खाल्ली. आजही तिथं पाकिट मधले तिथले लोक माती विकतात, ती देवानं खाल्लेली माती म्हणून. बरोबर? ब्रह्मांड घाट. पुरुष मंडळी वृंदावन पाहिलं? बर, अजून कोणाकोणाला पाहायची इच्छा आहे? नंदबाबाचा वाडा अजूनही तसाच आहे, ज्या ठिकाणी भगवंत लहानाचे मोठे झाले. ज्या उखळाला यशोदा माईनं बांधलं होतं ते उखळ अजूनही तिथं आहे. तो गोवर्धन पर्वत आजही तिथं आहे, भगवान कृष्णाची साक्ष देतोय. ज्या गवळणी सोबत भगवंतांनी गवळणी सोबत अनेक लीला केल्या, ते निधिवन आजही तिथं आहे. आणि त्या निधिवनामध्ये आजही ते झाड आहेत त्या काळातले, जे झाड एक बुड नाही त्या झाडाचं, त्या प्रत्येक झाडातून असे 2-2 बुड निघालेले आहेत, 2 झाडं निघालेले आहेत. एक कृष्ण आहे आणि एक गवळण आहे. त्याला निधिवन म्हणतो आपण, निधिवन. आजही त्या निधिवनाच्या शेजारी ते भगवान शंकराचं मंदिर आहे, जे रास पाहण्यासाठी भगवान शंकर कैलासावरून आले होते. ते भगवान शंकराचं ठिकाण आजही तिथं आहे. त्याला गोपेश्वर महादेव म्हणतात. गोपेश्वर, एका गवळणीचं रूप धारण करून भगवान शंकर आले होते म्हणून त्याला गोपेश्वर असं म्हणतात. त्या महादेवाला त्याचं नाव गोपेश्वर महादेव मंदिर आजही तिथं आहे. मे महिन्यामध्ये शेवटच्या आठवड्यात, रवी महाराज मे महिन्यात ना, शेवटचा आठवडा नियोजन चालू आहे. जर कृष्णानं बोलवलं तर आम्ही जाणार आहेत. काही सोबत यात्रेकरू ज्यांना इच्छा आहे येण्याची त्यांना घेऊन जाणार आहेत आम्ही. कोणाला यायचं असेल तर सांगा. 10 20 50 लोक आपले जे काही जर येत असतील तर भगवान कृष्णाच्या लीलांचं वर्णन जे आज आपण इथं बसून ऐकतोय ते प्रत्यक्ष पाहण्याचा योगायोग तिथं आहे. आजही ती वृंदावनाची माती साक्ष देते भगवान कृष्णाची, राधेची. चला, त्या ब्रह्मांड घाटावर भगवान कृष्णानं माती खाल्ली आणि बलराम दादा पळत पळत आले यशोदेला सांगायला. कृष्णासोबत वाद झाला बलराम दादाचा. किसन्या, अरे माती कशामुळे खातोस? आता दोघं भाऊ आहेत सोबत सोबत, आणि बलराम दादा मोठा होता, कृष्ण लहान आहे. अरे किसन्या, माती खातोस का? म्हणले नाही ना दादा, मी नाही माती खाल्ली. अरे खोटं बोलतोस, माती खाल्लेली माझ्या समोर खाल्लीस आणि खोटं बोलतोस, मी आईला सांगणार. पळत पळत आला बलराम दादा, आणि बलराम दादा यशोदेला सांगू लागले, यशोदा माई, कृष्णानं माती खाल्ली. बस यशोदा माई हातामध्ये काठी घेतली, एक काठी घेऊन आली आणि कानाला धरलं कृष्णाच्या. ए किसन्या, माती खाल्ली का? नाही ना मग मी माती नाही खाल्ली. मग तोंड उघड, दाखव. आ करून दाखवतो आणि पुन्हा काय म्हणतोय, नाही आई, बलराम दादा खोटं सांगतो, खोटं. बळीराम दादा खोटं बोलतो, खोटं बोलतो बळीराम दादा. बळीराम दादा खोटं बोलतो, खोटं बोलतो बळीराम दादा. टाळी वाजवायची माय सगळ्यांनी, टाळी. बळीराम दादा खोटं बोलतो, खोटं बोलतो बळीराम दादा. बळीराम दादा
ब्रह्मांड बजवरी आई ग आई नाही खाली माझी आई ग आई नाही खाली माझी आई ग आई नाही खाली माझी आई ग आई नाही खाली मिया माती नाही ग आई नाही खाली मिया माती नाही ग आई नाही खाली मिया माती बळीराम दादा खोट बोलतो बळीराम दादा बळीराम दादा खोट बोलतो बळीराम दादा घेतो को भांडा मजवारी नाही ग आई नाही खाली म्या माती नाही ग आई नाही खाली म्या माती आई ग आई नाही खाली नाही ग आई नाही खाली म्या माती बळीराम दादा खोट बोलतो घेतो कुभांड कुभांड म्हणजे आळ घेणं खोटा आळ घेतोय आरोप करतोय माझ्यावर मग दाखव आ करा कान धरला आणि असे गाल धरले त्याचे कृष्णानं आ केलं पण माती नाही दिसली अनंत उदरे अनंत ब्रह्मांडे जयाचे उदरी आणि तो हा बालक नंदा घरी अरे असे अनेक ब्रह्मांड ज्याच्या पोटामध्ये आहेत म्हणजे ज्यानं अनंत ब्रह्मांडाची निर्मिती केली तो भगवान कृष्ण होता ब्रह्मांड दर्शन त्याला म्हणूनच ब्रह्मांड घाट म्हणतात नाही ज्या ठिकाणी भगवान कृष्णानं माती खाण्याची लीला सांगितली केली त्याला ब्रह्मांड घाट म्हणतात त्या ब्रह्मांड घाटावर आजही पहा अशा एक ना अनेक लीला भगवंतानं करायला सुरुवात केली दही दूध चोरण्याच्या अनंत लीला आहेत पण त्या उद्या सांगणार आहे उद्या हो कारण मला सूचना सांगितली बाबानं महाराज काल 6:30 पर्यंत कथा चालली म्हणले नंतर मग हरिपाठाला वगैरे उशीर व्हायलाय बरोबर आहे कारण देवाचं चरित्रच इतकं गोड आहे देवच एवढा गोड आहे त्याचं रूप पाहिल्यावर प्रत्येक गवळण वेडी व्हायची वेडी अक्षरशः वेडी व्हायची एका गवळणीनं एका दिवशी कृष्ण दारात खेळू लागला आणि कडेवर घेतलं आणि गेली आपल्या घरला पण तिचं घर होतं गावाच्या पलीकडच्या कोपऱ्यात यशोदेला माहीतच नाही यशोदा घरामध्ये चूल सारवत होती चूल आणि भगवान कृष्ण खेळत खेळत अंगणात आले आणि एका गवळणीनं कडेवर घेतलं आणि गेली घेऊन कारण भगवंताचं रूपच एवढं मोहक आहे ते सावळं रूप पाहिलं की प्रत्येक गवळणीला वेड लागायचं वेड पहा ना आपण प्रत्यक्ष कधी डोळ्यांनी देव पाहिला का माय पुरुष मंडळी देव पाहिला नाही आपण फक्त मूर्तीमध्ये देव पाहिला फोटोमध्ये देव पाहिला तरी पण देवाचं ते चित्र इतकं मोहक दिसते किती मोहक दिसते पहा ना तुम्ही या गोपालकृष्णाकडे एकटक तुम्ही एका मिनिटासाठी पहा एकटक याला जरासं जवळ घ्या आणि एकटक पहा असं वाटते गालातल्या गालात हसायलंय आणि त्याच्याकडे पाहून पाहणारा माणूस सुद्धा हसतो माय पाहणारा माणूस सुद्धा हसतो अशा वेगवेगळ्या मूर्ती आम्ही दोघांनी बऱ्याच ठिकाणी पाहिल्या पंढरपूरला पाहिल्या किंवा आळंदीला पाहिल्या परळी वैजनाथला गेल्यावर परळीला पाहिल्या पण मूर्तीच आवडणार पण एकदा नरसी नामदेव आमच्या जिल्ह्यातलं नामदेवरायांचं जन्म ठिकाण नरसी नामदेवला गेल्यावर त्या मूर्तिकाराच्या दुकान समोर नामदेवरायाच्या मंदिराच्या समोरच ते दुकान आहे आणि त्या दुकान समोर आम्ही असं सहज उभे होतो काहीतरी ग्रंथ घेऊ लागलो ग्रंथ विकत घेऊ लागलो आणि तेव्हा नजर आमची दोघांची त्याच्यावर पडली आणि अक्षरशः ते असं वाटते गालातल्या गालात हसायला ते बस त्याला घरी घेऊन आलो पहा ना तुमची माऊलीची मूर्ती देखील त्याच्या समोर दरवाजाच्या समोर उभं राहा तुम्ही असं वाटतं त्या मूर्तीच्या डोळ्यात पहा तुम्ही
अक्षरशः मूर्ती बोलते की काय असं वाटते. पांडुरंगाची पंढरपुरातली मूर्ती देखील तशीच आहे. माय डोळे भरून पाहावं त्या पांडुरंगाला. जर देव मूर्तीतला इतका गोड असेल तर प्रत्यक्ष देव किती गोड असेल. जर मूर्तीतला चित्रातला देव एवढा सुंदर आहे, अयोध्येतली मूर्ती बनवण्याचं काम त्या मूर्तिकारांना दिलं संस्थांनं. 3 मूर्तिकारांना 3 मूर्त्या बनवायला सांगितल्या आणि सांगितलं तुमच्यापैकी एकाची निवड केल्या जाईल, एकाची. आणि एका मूर्तीची निवड केली. ते भाग्य त्या कर्नाटकातल्या त्या एका मूर्तिकाराला भेटलं. कर्नाटकाचा मूर्तिकार, आणि त्यानं मूर्ती घडवली ती, आणि ती मूर्ती मंदिरामध्ये तिथं तिची प्राणप्रतिष्ठा केली. आणि नंतर प्राणप्रतिष्ठा झाल्यावर मागच्या वर्षी 22 जानेवारीला, आज किती तारीख आहे, वर्षपूर्ती आली जवळ. बघता बघता 1 वर्ष झालं. त्या मूर्तिकाराची मुलाखत घेतली बऱ्याच टीव्ही वाल्यांनी, चॅनल वाल्यांनी. तेव्हा त्यानं सांगितलं, एखाद्या पत्रकारानं प्रश्न विचारला त्याला, एका पत्रकारानं, तुम्ही भगवंताची एवढी अचूक आणि सुरेख मूर्ती कशी बनवली. तेव्हा त्या पत्रकारानं सांगितलं, त्या भगवंताचं प्रागट्य अगोदर माझ्या हृदयात झालं आणि तीच मूर्ती माझ्या हातातून साकारली गेली. मी मूर्ती नाही घडवली, त्यानं येऊन प्रेरणा दिली आणि म्हणून मग ती तितकी बोलकी मूर्ती तयार झाली. पहा तुम्ही अयोध्येमधली राम मंदिरातली ती मूर्ती. हो, जर मूर्तीतला देव जर एवढा सुंदर असेल तर प्रत्यक्ष तो परमात्मा किती सुंदर असेल. नाम है तेरा तारणहारा, नाम है तेरा तारणहारा, कब तेरा दर्शन होगा. जिनकी प्रतिमा इतने सुंदर, वो कितना सुंदर होगा, वो कितना सुंदर होगा. नाम है तेरा तारणहारा, नाम है तेरा तारणहारा, कब तेरा दर्शन होगा. जिनकी प्रतिमा इतनी सुंदर, वो कितना सुंदर होगा, वो कितना सुंदर होगा, वो कितना सुंदर होगा, वो कितना सुंदर होगा, वो कितना सुंदर होगा. किती सुंदर असेल तो देव. त्या कृष्णाला पाहिलं आणि एका गवळण कडेवर घेतलं आणि गेली निघून घरी. इकडं यशोदामाई काम करत होती, घरामध्ये चूल सारवत होती. मग यशोदा भानावर आली, अरे आपण कृष्णाला अंगणात खेळायला सोडलं होतं, कुठे गेला कृष्ण. रोहिणीला विचारलं, अगं बलराम आहे का घरातच. घरातच आहे. माझ्या कृष्णाला पाहिलं का. नाही पाहिलं. यशोदा धावत तसेच हात भरलेले ते मातीनं शेणानं तसेच हात घेऊन रस्त्यावर आली आणि प्रत्येक गवळणीला गवळ्याला विचारू लागली, अरे कोणीतरी सांगा माझा कृष्ण पाहिला का. कुणी सांगा गे, 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 कुणी सांगा गे. कृष्ण माझा कोणी पाहिला का सांगा, कृष्ण माझा कोणी पाहिला का सांगा, कृष्ण माझा कोणी पाहिला का सांगा. कुणी सांगा गे, 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 कुणी सांगा गे.
हाती घे बोणिया फूल अंगणी रांगत आले मूल होते सारा बितमी चूल कैसी भूल पडली कैसी भूल पडी कोणी सांगा गे गोड चाली येतात मराठी गाण्याची चाले काही भजनी मंडळीला लक्षात येते दिस जातील हातीच हा चला ऐका यशोदा विचारू लागली प्रत्येकाला माझा कृष्ण पाहिला का कोणी सांगा प्रत्येकाला सांगू लागले मी काम करत होते घरात कृष्ण दारात खेळत खेळत आला कोणी नेला एक गवळण म्हणली अगं ती गवळण नाही का चंद्रा काकू कोणी नाही ना झोपल्या का काय ती चंद्रा काकू पलीकडच्या गल्लीतली एकदम शेवटचं घर ते चंद्रा काकूने नेलं तुझ्या कृष्णाला यशोदा धावत गेली आणि आपल्या कृष्णाला घरी आणलं हो तेव्हापासून यशोदा कधी कृष्णाला सोडत नाही कधीच अनेक लीला आहेत अनेक लीला एके दिवशी आता कृष्ण बोलायला देखील लागला होता खोड्या करू लागला मग एका दिवशी कृष्णानं पाहिलं घरामध्ये सगळा घमघमाट सुटलाय कशाचा बुंदीचे लाडू मोतीचूर पापड्या करंज्या लाडू आईला विचारलं आई कशाचा हा थाटमाट कशासाठी एवढं गोडधोड केलंस खायला ते म्हणले अरे आताच आपण नाही खायचं मग उद्या पूजा आहे पूजा म्हणले कोणाची म्हणले इंद्रदेवाची पूजा आहे लहान आहे कृष्ण अजून माहित नाही कशाची पूजा कोणाची पूजा म्हणले इंद्राची पूजा म्हणले इंद्राची पूजा कशामुळे करायची म्हणले इंद्र पाऊस पाडतो आणि इंद्रानं पाऊस पाडला की मग आपल्या गाईला वासरांना चारा होतो खायला दूध देतात गाई मग त्यापासून आपल्याला पैसा मिळतो म्हणून इंद्राची पूजा करायची इंद्राची म्हणले इंद्राचा थोडंच त्याच्यामध्ये काही भूमिका आहे पाऊस पाडणं त्याचं कर्तव्य तो करतो मेघानं पाऊस पाडणं इंद्रानं पाऊस पाडणं हे त्याचं काम आहे वरुण देवाचं किंवा इंद्रदेवाचं तो त्याचं काम करतो मग त्याची पूजा कशामुळं मग पूजा कोणाची करायची पूजा करायची पर्वताची त्या पर्वताची ज्या पर्वताला हवा अडून ढग थांबतात ज्या पर्वतावरच्या झाडी वेलीमुळं हवा थांबली जाते अडवल्या जाते मेघ थांबतात आणि पाऊस पडतो पहा विज्ञानानं आपल्याला आता सांगितलं की बाबा डोंगरामुळं आपल्या इथं पाऊस पडतो डोंगराला हवा अडल्यामुळं भारतामध्ये नैऋत्य ईशान्य मोसमी वारे येतात मोसमी वारे आणि त्याच्यामुळं आपल्या इथं 3 ऋतू आहेत उन्हाळा पावसाळा हिवाळा बाकी देशामध्ये जगामध्ये असं नाहीये कधी पाऊस पडतो कधी थंडी पडते कधी ऊन पडतं पण भारतामध्ये हिमालय पर्वतामुळे अशी सगळी आपली नैसर्गिक रचनाच अशी आहे आपल्या देशाची की इथं पावसाळ्यात पाऊस पडतो आलेली ती हवा हिमालयामुळे अडली जाते भगवान कृष्णानं तोच उपदेश त्या काळी केला लोकांना की झाडांमुळे पाऊस पडतो झाडांमुळे आणि तेव्हापासून झाडं वेली सुद्धा आपल्या देशामध्ये पूजले जातात हो तुकाराम महाराजांनी तर इथपर्यंत सांगितलं माणसाला सगळे सोयरे नाही म्हणले कोणाला सखे सोयरे म्हणले ते झाडा आणि वेलींना हो झाडा आणि वेलींना वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे वृक्षवल्ली इकोद्या वनचरे पक्षी हे सुस्वरे आळवीती पक्षी हे सुस्वरे आळवीती वृक्षावल्ली आम्हा सोयरी वनचरे वृक्षावल्ली आम्हा सोयरी वनचरे आम्हा सोयरी वनचरे वृक्षावल्ली आम्हा सोयरी वनचरे येणे सुखे रुचे एकांताचा वासा येणे सुखे
झाडं वेली हेच आपले खरे सखे सोयरे मित्र आहेत. मग त्या गोवर्धनाची पूजा करू आपण सगळे, गोवर्धनाची. भगवान कृष्णानं सांगितलं तसे नंदबाबा म्हणले, अरे कृष्णा, असं नवीनच काहीतरी काढतोस बाबा तू. मला सगळ्या गावकऱ्यांची चर्चा करून निर्णय घ्यावा लागेल. मी एकटा म्हणजेच काय गाव नाही, सगळ्या गवळ्यांना बोलवलं. आपलं जसं असतं की नाही गावामध्ये, एकट्यानंच निर्णय घ्यायचा असं नसते, सगळ्या चार चौघाला विचारावं लागते. नंदबाबा म्हणले, बाबा एवढा मोठा निर्णय मी एकटा नाही घेऊ शकत, सगळ्या गावकऱ्यांचा विचार. आपल्या देशामध्ये लोकशाही तेव्हापासून, आणि लोकशाहीचा खरा प्रणेता जर कोणी असेल तर भगवान कृष्ण. हो, समाजसेवक, जनसुधारक ज्याला म्हणता येईल तो भगवान कृष्ण. गवळी जमा झाले आणि म्हणले, काही जण सहमत होते कृष्णाच्या म्हणण्यासोबत. ठीक आहे म्हणले, आपण गोवर्धनाची पूजा करू. पण काही म्हणले, जर इंद्र रागावला तर, इंद्र नाराज झाला तर कोप होईल त्याचा, आणि आपले जनावर गायी उपाशी मरतील, आपल्यावर अनर्थ होईल, अनर्थ. पण बहुमत झालं, बहुमत. सगळेजण म्हणले गोवर्धनाची पूजा करायची. काही जण 10-5 लोक होते, ते म्हणले नाही करायची गोवर्धनाची. मग त्यांचं कोण ऐकते? मग उद्या सकाळी 7 वाजता सगळ्यांनी बैलगाड्या लावायच्या, बैलगाडीत मस्त पाण्याचे माठ भरून घ्यायचे, पूजेचं सगळं सामान, गोडधोड केलेले सगळे पदार्थ, पंचपक्वान्न, 56 प्रकारचे भोग म्हणतात, घेतले, बैलगाड्या जुंपल्या आणि सगळेजण गेले. कुठं? गोवर्धनाच्या ठिकाणी. गोवर्धनाच्या, तो जो आजही गोवर्धन आहे, तो गोवर्धन पर्वत दरवर्षी त्याची उंची हळूहळू कमी होत चालली. त्याला एक प्रकारचा शाप आहे. असे बरेच भारतामध्ये पर्वत आहेत, बरेच असे शिवलिंग आहेत, बऱ्याच अशा मूर्त्या आहेत, जे दरवर्षी काही थोड्याफार आकारानं दरवर्षी काही मोठे होतात, काही लहान होतात. लहान होणाऱ्यामध्ये गोवर्धन पर्वत आहे बाबा, आणि मोठे होण्यामध्ये असे काही शिवलिंग आहेत, जे काही वर्षापूर्वी, माझ्या समोरची गोष्ट, ज्या वेळेला आम्ही लहान होतो त्यावेळेला ते शिवलिंग फक्त अर्ध दिसायचं, अर्ध, आणि आता ते जवळपास त्याची उंची 1.5 ते 2 फूट आहे. असं म्हणतात. ते दरवर्षी शिवलिंग मोठं होत जातं. आपल्या इथलं डोंगरकड्याचं शिवलिंग जटाशंकर, आमच्या नांदेड जिल्ह्यामध्ये, आमच्या पलीकडच्या नांदेड जिल्ह्यामध्ये डोंगरकडा नावाचं एक ठिकाण आहे. त्या ठिकाणी एक शिवलिंग आहे, जटाशंकर म्हणतात त्याला. ते शिवलिंग स्वयंभू आहे, स्वयंभू, आणि दरवर्षी ते आकारानं वाढत असतं. अशा बऱ्याच आश्चर्यकारक गोष्टी आहेत ज्या आपल्या बुद्धीच्या आवाकाच्या पलीकडच्या आहेत. चला, तो गोवर्धन पर्वत आज जेवढा आहे तेवढा नव्हता, कितीतरी मोठा होता. मग त्या गोवर्धन पर्वताच्या जवळ गेले आणि त्यांनी पूजा मांडायला सुरुवात केली. तशी बातमी लागली इंद्राला. नारदजी म्हणले, काय इंद्र महाराज, जायचं नाही का जेवायला आता? म्हणले, निघालोच. कुठं? नंदबाबाच्या घरी निघालो जेवायला. म्हणले, जाऊ नका, यावर्षी तुम्हाला आमंत्रण नाही. कोणाला? म्हणले, इंद्राला. यावर्षी तुम्हाला आमंत्रण नाही. म्हणले, मला कसं काय नाही आमंत्रण? म्हणले, तुमची पूजा नाही यंदा. म्हणले, कोणाची? गोवर्धनाची. गोवर्धनाची? माझी सोडून गोवर्धनाची पूजा करतात? थांबा, त्यांना धडा शिकवतो. कोणाला? गोकुळच्या लोकांना. बोलवलं वरुणाला, आणि वरुणाला आदेश दिला, जा एवढा पाऊस पाड की सगळं गोकुळ वाहून गेलं पाहिजे, गोकुळ. वरुण आला आणि वरुणानं पाऊस पडायला सुरुवात केली. किती पाऊस पडला? 7 दिवसापर्यंत एवढा पाऊस पडला की सगळा गाव वाहून जावा, गाव. आजकाल ढगफुटीचा पाऊस पडतो, ढगफुटीचा. अख्खे गावाच्या गाव डोंगराखाली दबले जात आहेत. आपल्या महाराष्ट्रामध्ये सुद्धा एक गाव दबलं होतं 2-3 वर्षापूर्वी, 5 वर्षापूर्वी. असे कितीतरी ठिकाणी त्या ढगफुटीच्या पावसामुळे गावाच्या गावं वाहून चाललेत. असा पाऊस तिथं गोकुळावर पडला. पण भगवान कृष्णानं एक लीला केली, एक लीला. या रे सगळे गोपाळ, माझ्या सोबत या. सगळे गवळी या, सगळेजण या गोवर्धन पर्वताला माझ्या सोबत हात लावा. बोलिये कृष्ण कन्हैया लाल की. सगळ्यांनी गोवर्धन पर्वत काठ्यांनी. कुठे आहेत कृष्ण कन्हैया? इकडं, तिकडं, तिथं. इकडचा मागचा ऑपरेटर कोण आहे? या एक जण इकडं. 2-4 पोरं तिकडचे समोरचे, उठा रे. हा, ते अलीकडे सरकणार आहे, म्हणजे थोडासा पलीकडे गेलाय, ते अलीकडे सरकणार आहे.
भगवान कृष्णानं हात लावला आपल्या एका बोटावर, करंगळीवर, आपल्या एका करंगळीवर, करंगळीला टेकून नाही बरं का, करंगळीच्या थोडासा वर असा तो पर्वत धारण केला होता. सगळ्या गोपाळांनी काठ्या लावल्या होत्या, गवळ्यांनी काठ्या लावल्या होत्या. या रे तुम्ही 2-4 जण या त्याच्यासोबत. बोलिए कृष्ण कन्हैया लाल की जय जय श्री राधेश्याम. उचला अजून थोडासा वर. हा, या सगळेजण त्याच्या खाली. बिलकुल तुम्ही वृंदावनामध्ये प्रेम मंदिरात गेल्याच्या नंतर, प्रेम मंदिर पाहिलं का? त्या प्रेम मंदिरात गेल्याच्या नंतर जे गेलेले आहेत त्यांना माहित आहे, त्या प्रेम मंदिरात नाही, बिलकुल गोवर्धन असाच बनवलेला आहे, असाच. 7 दिवस पाऊस पडला आणि त्या पावसामध्ये मग गोकुळ वाहून जायला पाहिजे होतं, पण भगवान कृष्णाने सगळ्या गोकुळवासियांना, गाई, गवळी, गोपाळ, गवळणी सगळ्यांना त्या पर्वताखाली यायला सांगितलं. आणि तो पडलेला पाऊस अगस्ती नावाच्या ऋषीला बोलावलं आणि त्या अगस्ती ऋषीला प्राशन करायला सांगितलं. पडलेला पाऊस, एक असे ओंजळभर माती सुद्धा वाहून गेली नाही. मेघ थकले आणि मग वरुण राज निघून गेले. इंद्राने विचारलं, पाडला का पाऊस? म्हणले हो. मग इंद्र तो पाहण्यासाठी, गोकुळामधले सगळे कसे वाहून गेलेत, किती नुकसान झालंय पाहण्यासाठी हेलिकॉप्टरनं पाहणी करायला आला. आजकाल येतात की नाही, हा तसा. पण पाहिलं तर गोकुळात जशास तसं सगळं, जशास तसं खाली येऊन पाहतो तर काय, भगवान कृष्णाची लीला पाहिली आणि मग इंद्र शरण आला. इंद्र शरण आला, इंद्राला माफ केलं आणि मग सगळ्यांनी मिळून त्या गोवर्धन पर्वताची सगळ्या गोपाळांनी, गवळ्यांनी, सगळ्या गोकुळवासियांनी मोठ्या आनंदानं पूजा केली. तीच पूजा आपल्याला या ठिकाणी विधिवत पार पाडायची आहे. बस आता ठेवा खाली. बोलिए कृष्ण कन्हैया लाल की जय जय श्री राधेश्याम. या एक यजमान पुढे या, गोवर्धनाची पूजा करू.